नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय धाराशिव या कार्यालयाला भेट दिली। या ठिकाणी भेट देण्याचं कारण असं आहे की मागील काही दिवसामध्ये ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी या कार्यालयाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी उल्लेख केला होता की मुक्या प्राण्याला औषध उपचार करा, कारण ऊस वाहून नेणारे बैल अटॅक येऊन मरायले का विविध रोगानं मरायले, काय नेमकं घडायले हे माहीत नाही, पण गोरगरिबाचं जीवन ज्याच्यावर जगतं आहे तेच बैल मेले तरी माणसाने जगावं कसं, म्हणून त्यांनी एक पत्र दिलं होतं। त्या पत्राला उत्तर म्हणून या कार्यालयाने त्यांना सर्व जनावरांची तपासण्या करण्यात येतील, औषध उपचार करण्यात येतील, अशा पद्धतीचं ते पत्र आहे। तर काय नेमकं अधिक माहिती आहे आणि कशा पद्धतीचं पत्र आहे त्यांना आपण विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत सुरेश पवार, ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। सुरेशजी, नेमकं तुमच्या या कामाचा जो पिछा आहे, सपाटा आहे, तो गोरगरीब जनतेसाठी खूप चांगला आहे आणि ऊसतोड कामगार हे जे आहेत ना, परेशान आहेत, त्या कामगाराला न्याय मिळवून देण्याचे तुम्ही काम करतात। आज एक न्याय मिळालेला आहे, काय सांगाल? या धाराशिव जिल्ह्यामध्येच किंवा महाराष्ट्रातील इतर साखर कारखाना स्तरावरती जे काही ऊसतोड कामगार आहेत किंवा ऊस वाहतूक करणारे जे काही बैल आहेत, या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक कारखाना स्तरावरती आम्ही ज्यावेळेस सर्वे करतो किंवा कारखान्यावर कार्यरत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या अडीअडचणी संदर्भात ज्यावेळेस आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या भेटीगाठी घेतो किंवा अनेक योजनेसंदर्भात त्यांना आम्ही चर्चा करतो। यामध्ये आम्हाला एक नवीन बैलांना अनेक व्याध्या जडलेल्या घटना समोर आल्याच्या नंतर आणि आता सध्या कारखान्यावर जे काही बैल कार्यरत आहेत, या धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी 21 ते 22 साखर कारखाने कार्यरत आहेत आणि या कारखाना स्तरावरती 10 ते 11 हजारापर्यंत बैलजोडी कार्यरत आहे आणि त्यांचे दुभते जनावरं देखील त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ते ऊसतोड कामगार आणलेले असतात आणि त्यांना लाळीचं इंजेक्शन किंवा खरकुताचं व्याधी त्यांना त्या बैलांना जडलेली असल्यामुळं बैल चारा खात नाहीत किंवा त्या ऊसतोड कामगारांच्या त्या त्रस्त असलेल्या बैलामुळं त्यांचं ऊसतोडीचं काम देखील चांगल्या प्रकारे होत नाहीत। त्यासाठी आम्ही या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांना आम्ही पाठीमागच्या काळामध्ये निवेदन दिलेलं होतं आणि निवेदनामध्ये आमची एकच मागणी होती, जे काय साखर कारखाने ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्या तालुक्याचे जे काही पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना निर्देश द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून साखर कारखान्यावरती महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा दोनदा शिबिरं भरून त्या ठिकाणी हजर असलेले कार्यरत असलेले जे काही बैल आहेत त्यांना त्यांची तपासणी करावी, त्यांना योग्य लस द्यावं, यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयाकडे निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगानं उपायुक्त कार्यालयाने पशुसंवर्धन यांनी ज्या तालुक्याचे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत यांना त्या प्रकारची कारवाई करून तसा अहवाल उपायुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे देखील या पत्रामध्ये निर्देश दिलेले आहेत। डॉक्टर साहेब, तुमच्याकडे हे पत्र प्राप्त झाले, वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवले। यस, काय त्या पत्राच्या माध्यमातून तुमचे डॉक्टर जे आहेत या जनावरांच्या बाबतीमध्ये कशी दक्षता घेणार आहे? आता जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी धाराशिव यांनी असे आदेश पारित केलेले आहेत की ज्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत जे काही साखर कारखाने आहेत त्या प्रत्येक साखर कारखान्यातील जे काही पशु आहेत, मग बैल असतील किंवा दुभते जनावरं असतील, यांचे तेथे जाऊन लसीकरण करणे व जर त्यांना काही व्याधी झालेल्या असतील तर त्याच्यावर रेग्युलरपणे औषधोपचार करून नियमित त्याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधीचे आदेश माननीय जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी आमच्या कार्यक्षेत्राअंतर्गत स्तरावरती आदेश पारित केले आहेत। आता हे बैल जे झोपणारे आहेत मालक, त्याच्या कशा बैठकी घेणार आहेत आणि कशा पद्धतीनं बैठक लावून त्या जनावराची तुम्ही सेवा करणार आहे, त्यांना उपचार करणार कशा पद्धतीने? आता त्याच्यावरती कारखान्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत जे काही दुभते जनावरं असतील किंवा बैल असतील तेथे जाऊन आमचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत हे जाऊन तिथे विचारपूस करतील किंवा तिथील कारखान्यावरती जे काही मॅनेजर आहेत त्यांना भेटून जे काही आजारी जनावरं असतील किंवा बैल असतील त्यांच्याशी संपर्क साधून तिथे जाऊन त्यांचा फॉलोअप करून औषधोपचार करण्यात येईल। बरं, महिन्यातून काय असा ठराविक तुम्ही वार देणार आहेत का त्यांना, किंवा रविवार असतो, सुट्टीचा दिवस असतो का, जनावराला सुट्टी असते का नसते,
कशी कशी सेवा करणार, दिवस नेमणार आहेत का तुम्ही? आम्ही आता त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू आणि तसं असेल तर तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तेही करूयात. बरं, काय म्हणणं काय साहेब, संघटनेचे अध्यक्ष आहात तुम्ही. आता या जिल्हा उपायुक्त कार्यालयांच्या माध्यमातून जे काही पत्र निघालेलं आहे त्या संदर्भात मी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांचं मी शतशः आभार मानायला पाहिजे. कारण का आमच्या मागणीनुसार एक तर मनुष्यबळांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात किंवा शिबिरं होतात, आरोग्य शिबिरं भरवतात, परंतु जे काही हे आमच्या संघटनेच्या संकल्पामध्ये जे काही सुचलेली कल्पना आहे त्या कल्पनेच्या माध्यमातून मी ज्यावेळेस उपायुक्त कार्यालयाला भेट घेतलो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तुमची जी काही मागणी आहे ही एकमेव पहिल्यांदा आमच्या कार्यालयाकडे आलेली एकमेव मागणी आहे. आणि सोबत होतो सर, मला अजून प्रश्न विचारायचा आहे की या जनावरांच्या बाबतीमध्ये तुम्ही विमा उतरा, त्याची नुकसान भरपाई द्या आणि त्या जनावराची काळजी घ्या, अशा पद्धतीचाही त्या पत्रामध्ये उल्लेख होता. त्या बाबतीमध्ये काय म्हणाल तुम्ही? एक तर कसं आहे, कारखाना प्रशासनाने त्यांच्या कारखान्याअंतर्गत जे काही कार्यरत असलेले बैल आहेत त्यांची कारखाना स्तरावर नोंद घेतली पाहिजे आणि त्यांची विमा देखील त्या बैलांचं उतरवलं पाहिजे. हे तर आग्रहाची मागणी आहेच आहे आणि कारखाना प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून त्यांना आदेश पारित होणारच आहे. आणि दुसरी मी ऊसतोड बांधवांना एक माझी कळकळीची विनंती आहे, जे काय बैलजोडी घेऊन कारखाना स्तरावरती ऊसतोडीसाठी जे आलेले आहेत, आता या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कारखाना स्तरावरती बैलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या लस देण्यासाठी शिबिरं लावण्यात येणार आहेत. आणि माझी एक या ऊसतोड बांधवांना आव्हान आहे, येत्या काही काळामध्ये आपल्या कारखाना स्तरावरती जे काही शिबिरं लावणार आहेत त्या शिबिरामध्ये आपले जे काही दुभते जनावरं आहेत किंवा जे काही ऊस वाहतूक करणारे बैल आहेत यांची तपासणी करून त्यांना लस घ्यावी. ही लस घेतल्याच्या नंतर समजा जे काही बैल एक सीझनपुरते ऊसतोडीच्या कामामध्ये उपयोगी येणार आहेत आणि समजा वेळोवेळी त्या बैलांना जर लस दिले किंवा वेळेवर डोस जर दिलं तर त्या बैलांची संख्या या कत्तलखान्याकडे जाण्याची संख्या कमी होईल, एवढं मला एक सांगायचं आहे. बरं. म्हणजे लस जर नाही घेतली तर जनावरं आजारानं आरी येतील आणि ते आजारानं आरी आल्यानंतर कत्तलखान्याकडे जातील आणि लस जर घेतली तर त्याचं आयुर्मान वाढेल, असं तुमचं म्हणणं आहे. आता बाकीचं तुम्ही ऊसतोड कामगारांना आणि अधिकाऱ्यांना काय आवाहन करणार? या पशु उपायुक्त कार्यालयाचे जे काय म्हणजे सिनियर अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना माझी एकच विनंती असणार आहे की जे काय आपण पत्र आमच्या संघटनेच्या मागणीच्या अनुषंगानं तुम्ही जे काय तालुका स्तरावरचे जे काही अधिकारी आहेत त्यांना कारखाना स्तरावरती जाऊन शिबिरं घेऊन या बैलांना डोस देण्यासंदर्भात किंवा तपासणी संदर्भात जे काही पत्र काढलेलं आहे आणि या आपल्या अधिकाऱ्यांना जे काही संबंधित तालुक्याचे अधिकारी आहेत यांना एकच आदेश निर्गमित करावं की शिबिराच्या माध्यमातून या महिन्यामध्ये एक दोन शिबिरं हे जे काही गाळप हंगाम चालू आहेत, कारखान्याचं गाळप हंगाम ऑक्टोबर ते सरासरी एप्रिल मेच्या दरम्यान हे गाळप हंगाम चालू होणार आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2दा तरी कारखाना स्तरावरती शिबिर लावल्याच्या नंतर त्या ऊसतोड कामगारांना या माध्यमातून मदत होणार आहे आणि त्यांच्या दुभत्या जनावरांना किंवा बैलांना जे काही रोग व्याध्या जडणार आहेत हे त्यांना निश्चितच मदत होणार आहे. तर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय म्हणजे दुभते जनावरं असतील, काम करणारे बैल असतील, यांचं आरोग्य सुदृढ आणि चांगलं राहावं यासाठी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन या कार्यालयानं पत्र काढले आणि खरं म्हणलं तर ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या कामाला यश आलेलं आहे. आणि खरं म्हणलं तर असे कामं प्रत्येक माणसानं करावे. माणसाच्या हितासाठी माणसं लढायलेत, पण मुक्या जनावराच्या हितासाठी कोणी लढायला तयार नाही, असं उपआयुक्त पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हटलं. आणि सुरेश पवारांचं कौतुक केलं की हे पहिलं पत्र आहे की जनावराच्या हितासाठी हे पत्र तुम्ही आमच्याकडे पोचवलं आहे. तर अशाच पद्धतीनं सुरेश पवार यांनी काम चालू ठेवावं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या कारखान्यावर जाऊन आम्ही शिबिर लावणार आहेत, गावोगावी आम्ही शिबिर लावणार आहेत आणि या जनावराची काळजी घेण्यासाठी औषध उपचार घेणार आहेत. सुरेश पवारांचं म्हणणं असते की या जनावराचा विमा उतरा, आमच्या ऊसतोड कामगाराचा विमा उतरा. जर एखादा माणूस दगावला, जनावर दगावलं तर त्यांचा संसार मोडकळीस येतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं आणि प्रशासन विभागानं याकडे लक्ष द्यावं आणि गोरगरिबाच्या संसारामध्ये
उन्नती निर्माण करावी अशीच भावना सुरेश पवार यांची आहे. तर बघूया वैद्यकीय अधिकारी या पशुसंवर्धन उपआयुक्त दुग्ध व्यवसाय अधिकारी नेमकं कशा पद्धतीने या कामगाराकडे पाहतील, जनावराकडे पाहतील आणि कशी सोय करतील ती पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. जनावराच्या हितासाठी, गोरगरिबाच्या कल्याणासाठी, अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.